तर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तब्येत ठीक नव्हती माझी थोडीशी, औषध वगैरे घेऊन आले आणि आता स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाला तर बघू काय करायचं आहे, तब्येतच ठीक नाही आहे म्हणून इथं बसलं एक गट्टू. चला आता स्वयंपाक करते, भेटते तुम्हाला. आता दवाखान्यातनं आले, आवरलं जरा आणि आता संध्याकाळची तयारी केली म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट. मी भाज्या पावभाजीच्या सगळ्या कट वगैरे करून घेतलेल्या आणि ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतले. पाणी बघू शकता तुम्ही किती घाण निघालं भाज्यांचं, बघितलं का पाणी दिसतंय का, इथून दिसेल खूप घाण पाणी निघतंय भाज्यांचं. तर याच्यात मी वाटाणा टाकला नव्हता कारण मीठ टाकलेलं होतं ना. आता मी वाटाणा टाकते आणि भाज्या आहेत ना तुम्ही पण स्वच्छ 2-3 पाण्यात मिठाच्या पहिला पाणी घ्यायचं, मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायच्या आणि मग 1 पाणी किंवा 2 पाणी जसं भाजीचं घाण पाणी निघाल ना तसं स्वच्छ धुवा. काळजी घ्या तब्येतीची, पावसामुळं खूप भाज्या घाण आहेत. आता वाटाणा टाकलाय, वाटाणा पण बर्फातला आहे. थोडस स्वच्छ एक भाजी अजून 1 पाण्यात धुवून घेतो. हे पाहू शकता तुम्ही, आता पाणी आहे ना मी 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेलं. आता बघा पाणी किती स्वच्छ दिसतंय ना पाणी स्वच्छ स्वच्छ 2-3 पाण्यात भाज्या धुवून घ्या. हा तर आता झालंय माझं, भाज्या स्वच्छ धुवून झाल्या. अंदाजे आपलं मी मीठ टाकते. तर लसूण घेते, तशा 2च काड्या लागणार आहेत, एक आणि ही एक. लसूण सोडते फोडणीसाठी, कारण मी अद्रक लसूणची बाहेरची पेस्ट नाही यूज करत. आता माझी घरातली अद्रक लसूणची पेस्ट तशी संपलेली आहे आणि खूप दिवस झाले बनवलेली नाही. जसं ब्लॉग चालू केला तसं नाही बनवलेली. आता ज्या वेळेस मी बनवल ना अद्रक लसूणची पेस्ट त्यावेळेस त्याचाही ब्लॉग मी काढेल. कुकर लावलेला आहे आता कुकरची शिट्टी झाली की मग फोडणीला टाकल ना तेव्हा भेटू मग आपण. आता मध्ये मी तेल ठेवलंय तापायला, दिसतंय ना. आणि कांद्याची इथं मी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये. तेल तापलंय, आता कांदा देते टाकून. कांदा हलवून घेते आता. ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो घेतले ते आणि मगाशी लसूण सोलून ठेवलेला, हे 2 पाकळी लसूण होता तो सगळा घेतलाय मी आता आणि हे मिक्सरला फिरवून घेणार. आता कांदा चांगला लाल झालाय, थोडासा म्हणजे लई पण नाही पण थोडा झालाय, ब्राऊन झालाय. मग ब्राऊन झाला ना मग मी थोडंसं मीठ ॲड करते. तसं मी आधीच करते पण लेट झाला थोडासा. बघा मीठ टाकल्यानंतर कांदा चांगलाच ब्राऊन झालेला आहे. मीठ टाकलं ना कांदा लवकर लाल होतो. आता मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे, आता त्याच्यात टाकून देऊ आपण. हे अशी पेस्ट टाकून दिली मी.
थंड झालाय आता. आणि माझ्याकडे आहे ना स्मॅशर आहे, मी स्मॅशरने ना त्याला स्मॅश करते. यातलं पाणी मी काढलेलं नाहीये कारण पाणी तसंच ठेवलेलं आहे. पाणी लेवलला आहे म्हणून काढलं नाही, पाणी जर खूप जास्त असतं तर पाणी काढलं असतं. आता ह्याला असं चांगलं स्मॅशरने स्मॅश करून घेते. छानपैकी असं टॅमॅटो टाकल्याच्या नंतर जवळजवळ 5-7 मिनिटांनी मी मसाला टाकते आता. कारण मसाला मिरची पावडर घालते मी त्याच्यामध्ये, हे टाकत नाही कांदा मसाला वगैरे पावभाजीला. अंदाजेच टाकते आता. धने पावडर 1.5 चमचा. हे 2 पॅकेट मसाला आहे पावभाजीचा, दोन्ही पॅकेट टाकले ते. छान स्मॅश करून घेतली ह्याने. दिदूनी केली थोडी, मी केली थोडी, मस्त झाली. ही अशी माझी भाजी रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये बटर किंवा मी तूप टाकते. बटर मी नाही वापरते पण घरामध्ये मी तूप बनवते ना, मग ते तूपच यूज करते मी. कांदा कट केलेला आहे. तर आता पावभाजीची भाजी झालेली आहे. सगळे माऊजी पप्पा वगैरे येऊस तोपर्यंत मी शापू आणि मेथी निवडून घेते, मग जेवायला बसणार. इथे एका साईडला पाव भाजते मी आता. इथे एक झालाय. असं जेवतो, या जेवायला. पावभाजी खाऊन कोण दाखवणार, गट्टू की दृष्टी? खाऊन दाखव चल. छान झाली. छान. मीठ वगैरे, मिरची तिखट भारी आहे. तिखट झाली का फिक्की झाली? तिखट मीडियम दोन्ही. तुला कशी आवडते, तिखट का मीडियम? तिखट आवडती. अय्या चला मग बाय. आता जेवण करून भेटूयात नंतर. हे आमची बसली मॅडम. बाय. कशी रडती, का रडती माहिती का ही क्यूट गर्ल माझी? कारण तिचा भाऊ आहे ना, रडतो मी त्याला मारलं म्हणून रडती. बघू इथं बघ. नाही बोलायचं माझ्याशी. हा सतावतो किती तू. इथं बघ. ए तुला का रडायला झालं ग? ए तू का रडती ते सांग. का मार खातो तू? सांगितलेलं ऐकत नाहीस का बरं असं करतो? हा तुला मारलं कितीला रडायला येतं है ना? काय खेळायला जायचं दिवसभर, भांडण करतो घरात. आमचं ऐकत नाही का? नाही ऐकत की ह्याला बाहेर खेळायला जायला मग मी म्हणल जा, लय सतवतो तू म्हणून करतो तो जास्ती नाटक सतवायचं मला है ना? झालं आता रडून? का अजून रडायचंय? हा रडायचंय का अजून? चल ग. It's not a game, it's a rich thing.